राम राम मंडळी, चला तर आपण जाऊया आज दुबईला. सोडला पार जी ट्रिप आहे जळाली. पैसे जमवण्यापासून अगदी मी घाबरलो. बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज करत आहोत. पहिल्यांदा बघितले मी. तो उत्सव नाही नाही, आपण भाऊ ते आलते. आपण इथं कुठे जेवलो आहोत दुबईला. दुबईमध्ये आमचे कलिगे होतात. खरं तर त्यांच्यामुळे हा योगायोग आला. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यांना माहीत होतं तिथल्या गोष्टी, म्हणून आम्हाला खूप मजा वाटली जायला. आणि आम्ही चला म्हणलं, चला जाऊया आपण आता दुबई फिरायला. मग आम्ही आता वाघोलीवरून निघलो. तुम्हाला सांगते 8:30 वाजताची फ्लाईट होती आमची. त्याच्यानंतर आम्ही 5लाच निघलो, पुण्याला गेलो. त्याच्यानंतर आमचं चेकिंग वगैरे झालं, पासपोर्ट चेकिंग, जे काय बेसिक चेकिंग असतं ते. नंतर आम्ही फ्लाईटमध्ये बसलो, मस्तपैकी पोहोचलो 12 वाजता. आणि दादा आम्हाला घ्यायला आले होते. मग त्यांच्या आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मस्तपैकी 1 वाजता थोडंफार जेवण केलं, मजा केली. आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही दुबई फ्रेम बघायला. दुबई फ्रेमला गेलो, आवरलं छानपैकी. आणि त्यांचीच घरचीच गाडी असल्यामुळे इतकी मजा आली. ते रस्ते, रोड, इथल्या सगळ्या गोष्टी पाहून अगदी म्हणजे कुठं बघू कुठं नाही असं होतं. लय भारी वाटत होतं. बुर्ज खलिफा किंवा बुर्ज अल अरब, त्याच्यासोबत भरपूर साऱ्या गोष्टी. रोड तर इतके चिकणे होते, तुम्हाला काय सांगू. इतके भारी रोड होते. मधून येता जाता बुर्ज खलिफाची बिल्डिंग दिसत होते, ती पण आम्ही मधून एन्जॉय करत होतो. छान छान पिक काढत होतो. बुर्ज अल अरब तिथे जाऊन आम्ही फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही दुबई आईला गेलो. तिकडे पण बीचवर थोडेफार फोटो काढले, मजा केली. आणि आम्हाला छोटीशी तिकडे कुठे जिकडे स्पॉट येईल तिकडे आम्ही थांबत गेलो, बघत गेलो. आणि मस्तपैकी फिरत राहिलो. त्याच्यानंतर आम्ही एक हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये फक्त बेसिक आम्ही फोटो वगैरे काढले. तिथं आम्ही काही स्टे वगैरे नाही केला. फोटो काढण्यासाठी ती जागा अतिशय सुंदर होती. आणि तो जो महल होता, ते जे हॉटेल होतं, दुबईचे जे मेन शेख आहेत त्यांच्या मुलाचं ते हॉटेल होतं. तुम्हाला नाव आठवत नाही एवढं, बट खूप मस्त होतं ते. तिथे आम्ही भारी पिक काढले. इतकं मस्त फिलिंग येत होतं. तो जो तिथली जागा, ती पॉश, परत रस्ते. तुम्हाला सांगते, एकदा तरी तुम्ही दुबईला गेलंच पाहिजे. संध्याकाळी आलो आम्ही बुर्ज खलिफाला. तिकडे शो नाही बघता आला आम्हाला. लाईटिंगचा शो असतो पाण्याचा, पण तो नाही बघता आला. मग आम्ही फोटो वगैरे काढले, मजा केली. म्हणलं चला, नाही तर नाही. नंतर आम्ही गेलो तिथे एक जवळच एक ठिकाण होतं, तिथं गेलो फिरायला. तिथं फोटो काढले. आणि खूप एक्सपेन्सिव्ह होतं, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त भानगडीत पडलो नाही. फक्त फोटो काढले, लांबून मजा केली. आणि मग घरी जेवायला आलो. घरी जेवण वगैरे केलं. मग दुसऱ्या दिवशीचा प्लॅन आमचा ऑलरेडी रेडीच होता. आणि निघलो आम्ही. मग आता काय करायचं, नेक्स्ट टाईम आम्ही मग गेलो संध्याकाळी इकडे दुबईच्या म्हणजे बोट होती तिकडे. त्या बोटीमध्ये लाईटिंग वगैरे होती, जेवण वगैरे होतं, सगळी सोय होती मस्तपैकी. आणि चार्जेस पण खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही जर जाणार असाल तर तुम्ही नक्की जा, मजा करा. गाड्या तर एवढ्या भारी, एवढ्या पॉश गाड्या असतात, तुम्हाला काय सांगू, लय भारी वाटतं. त्यामुळे नंतर मग दुसऱ्या दिवशी आमचा परत प्लॅन निघाला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सगळ्यात मोठा मॉल, जगातला सगळ्यात मोठा मॉल, दुबई मॉल. तुम्हाला सांगते, एवढे शॉप भारी भारी होते तिथं. एवढं स्टँडर्ड, एवढं म्हणजे कुठं फोटो काढू, काय काय बघू. सगळे बाहेरच्या देशातली लोक दुबई फिरायला येतात, इकडून तिकडून. इतके मस्तपैकी, इतकी मजा करतात. त्याच्यानंतर आम्ही गेलो तिकडे. गार्डन आहे, खूप फेमस गार्डन आहे, मिरॅकल गार्डन. तिकडे तुम्हाला गेल्यानंतर तुम्ही म्हणजे त्या गार्डनमध्ये इतके म्हणजे तुम्हाला इतकं भारी वाटेल, काय सांगू. इतकं छान त्यांनी डेकोरेट केलं आहे. खूप सुंदर वाटतं. फुलांची झाडं, प्रत्येक फूल म्हणजे इतकी फुलं आहेत ना तिकडे, इतकी फुलं आहेत ना, काय सांगू तुम्हाला.
जप करत होते. तिथे एक छानपैकी राजवाडा आहे, दुबईचा राजाचा तो राजवाडा आहे. तिकडे पण आम्ही गेलो तो राजवाडा बघायला. आतमध्ये तर इतकं छान ते